एक दिवस स्वतःसाठी. ते न करण्यासारखा सब्जेक्ट आहे. खूप छान दिसते. बायको भजी. अरे देवा. मम्मी ने मेरी तुम्हें चाय पे बुलाया है. तर आम्ही निघालोय लेडीज आउटिंगसाठी. ही छोटीशी ट्रिप आम्ही अरेंज केली होती आमच्या सबस्क्रायबर्ससाठी, मी आणि NLP कोच योगिता गुळवणी यांनी. सकाळी शार्प 8ला आम्ही सगळ्या दसरा चौकमधील ग्राउंडवर पोचलो. तिथे आमची टेम्पो ट्रॅव्हलर आलीच होती. लास्ट यामध्ये आपल्या सबस्क्रायबर्स पण होत्या आणि योगितां थ्रू पण त्यांच्या काही मैत्रिणीसुद्धा आल्या होत्या. जाताना केरलीमध्ये देवदर्शन घेतलं. मठ खूपच आवडला सगळ्यांना. तुम्ही रोजच्या व्लॉगमध्ये जो मठ बघता ना तोच हा मठ. सगळ्यांसाठी छान आम्ही वाघवीरजवळील एक रिसॉर्ट बुक केलं होतं, मूनलाईट रिसॉर्ट. मस्त हिरवागार. या आधीही मी माझ्या मैत्रिणींसोबत इथे आले होते. ही आमची पहिलीच ट्रिप होती नवीन मैत्रिणींसोबत, त्यामुळं खूप लांब आम्हाला जायची इच्छा नव्हती. त्यामुळं पन्हाळ्याजवळच हे रिसॉर्ट आम्ही बुक केलं. मी आणि योगितांनी यासाठी बराच सर्वे केला होता. आल्या आल्या आधी सगळ्यांनी नाश्ता केला. नाश्त्याला मस्त मिसळ होती, खूप छान बनवली होती. ब्रेकफास्ट एकदम भारी झाला. सगळ्यांची ओळख झाली. या योगिता आणि या सगळ्या माझ्या नवीन मैत्रिणी. या ज्या आत्ता शांत दिसतात ना, जसजशी ट्रिप संपत आली तसतशा सगळ्या छान खुलल्या. खूप मजा केली. हाय, मी योगिता. मी NLP कोच मास्टर आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या बरोबर मला खूप छान वाटतंय आणि इथं सगळे तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल थँक्यू सो मच. हॅलो, मी हर्षिका आहे. मी बँकेत ब्रांच मॅनेजर आहे आणि आज जे आपलं टायटल आहे स्वतःसाठी, एक दिवस स्वतःसाठी. एक दिवस स्वतःसाठी, सो त्याच्यासाठी आता बघू, लुकिंग फॉरवर्ड टू काय होईल. हॅलो, मी तेजस्विनी मुसळे. मी हाऊसवाईफ आहे. आणखीन कॉपरचे वॉटर युटिलिटीज सेल करते. छान वाटतं यायला म्हणून. हॅलो, मी पूनम पाटील. मी पण एक होममेकर आहे आणि आज नवीन फ्रेंड्स बोलवण्यासाठी मी इकडे आले आणि होपफुल डे खूप एन्जॉय करेन. थँक्यू. मी सीमा. मी हाऊसवाईफ आहे आणि आज छान सगळ्यांची ओळख करायला वगैरे मजा करायला आलेली आहे. आज मी राजश्री काटकर. मी म्हणजे गृहिणी आहे. तीन फिरायसाठी आले, छान वाटते. नमस्कार, मी प्रेरणा. मी गृहिणीच आहे, पण एक दिवस स्वतःसाठी. त्याच्यासाठी मला म्हणजे यायचं होतं, मॅडमशी पण भेटायचं होतं आणि सगळ्यांशी म्हणजे इंटरॅक्टिव्ह. ओळख पण करून द्या. ही माझी मुलगी आराध्या. हॅलो, मी अनघा पंडित. मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये फायनान्स मॅनेजर आहे. एक दिवस स्वतःसाठी म्हणून खास सुट्टी काढून मी आलेली आहे आणि मैत्रिणींच्यावर एन्जॉय करेन. हाय, मी रुपाली शिंदे. मी हाऊसवाईफ आहे. सगळ्यांबरोबर एन्जॉय करण्यासाठी, न्यू फ्रेंड्स बनवण्यासाठी मी आले. हाय, मी राधिका साबळे. मी होममेकर आहे. एन्जॉय करायसाठी आलेली आहे. ओके. हाय, मी मनीषा शहा. ॲक्च्युली मला हे स्मिता हे नाव ऐकूनच मी फक्त आलेली आहे. स्मिता म्हणली की असं असं आहे. मी म्हटलं चला डन, मी येणार आहे. आणि मग नवीन ओळखी, नवीन रिलेशन हे तर आहेच. त्याच्याबरोबर होममेकर आहे. ओके, थँक्यू. हॅलो, मी धनश्री अंतुरकर. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मी नवीन मैत्रिणी करायला, आणखी नवीन ओळखी करायला स्मिता आणि योगिताबरोबर आलेली आहे. थँक्यू. मी स्वाती कस्तुरे. मी होममेकर आहे आणि नवीन मैत्रिणी करण्यासाठी मी आलेली आहे. आणि स्मिता आणि योगिता यांच्याशी पण फ्रेंडशिप करून सगळ्या नवीन मैत्रिणी करायसाठी ती आलेली आहे. हाय, मी कविता आवटी. मी होममेकर आहे.
मला ही टॅगलाईनच खूप आवडली आणि ते एन्जॉय करण्यासाठीच मी इथे आलेली आहे. तर मी स्मिता पाटील, बऱ्याच जणांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी ब्लॉगर आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक, इन्स्टा, इथे मी ब्लॉग्स बनवत असते. माझे डेली ब्लॉग्स असतात. याशिवाय माझं वेज ऑथेंटिक रेसिपी चॅनलसुद्धा आहे, ज्याच्यावर आपण रेसिपीज पोस्ट करत असतो. तर हे ट्रिप काढण्याचा मेन उद्देश असा आहे की अशा सगळ्या लेडीजना आम्हाला एकत्र आणायचं आहे, जे म्हणतात मी होममेकर आहे, मी होममेकर आहे असा आवाज येऊ दे आतून. कारण ही गोष्ट पण सोपी नाही आहे. बाहेरचं करतायत, जे जॉब करतात हे ठीकच आहे, पण तुम्ही घर पण सांभाळता हे पण कमी नाही. थँक्यू. ह्या तिघींना जरासं इकडे घ्या, एकीला इकडे घ्या. सारख्या तिघी एकत्र दिसता कामा नये. तिथे बाहेर बागेमध्ये कृष्णकमळाचा छान वेलसुद्धा होता. याचा वास खूपच सुंदर असतो. यानंतर योगितांचं एक सेशन झालं. खूप छान बोलल्या आणि ज्या पण लेडीज होत्या त्यांना हे खूप आवडलं. की आता जर तुम्ही बघितलं, मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात, जसं मलाच कोणीतरी विचारलं तू कोण आहेस, आपण सहज म्हणतो मी योगिता आहे. पण योगिता म्हणजे कोण आणि काय? तर मग मला माझे रोल्स आठवायला सुरू होतात की मी योगिता म्हणून एक आई आहे, योगिता म्हणून एक मुलगी आहे, योगिता म्हणून एक बहीण आहे, योगिता म्हणून एक बायको आहे. राईट? प्रत्येकाच्या डोक्यात येत आहे असं. पण हे सगळं जर माझ्यातून कट केलं तर माझं अस्तित्व नाहीये का? तुम्हाला पटणार नाही, पण या गप्पा किंवा हे सेशन जवळजवळ 1.5-2 तास चाललं आणि तिथून उठायला सुद्धा कोणी तयार नव्हत्या. खूप छान सगळ्यांनी आपली मतं मांडली, आपले विचार मांडले, योगितांशी डिस्कस केलं. खूप मस्त झाला हा सेशन. त्यावेळेला एकदा प्रश्न स्वतःला विचारतो की आजच्या दिवसात मी काय केलं. अरे मी फक्त रकाने भरले. सेंटर वर सेकंड आले, पण माझा डान्स बंद पडला. कारण परत प्रोफेशनल लायबिलिटी वाढल्या. मला खूप आवड आहे डान्सची, पण 47 एज नंतर मी डान्स नाही करू शकत. त्यानंतर मी एक छोटासा गेम घेतला. या सगळ्यांना मी चिठ्ठ्या दिल्या होत्या आणि त्यामध्ये एक नाव होतं, त्याबद्दल माहिती सांगायची होती आणि पुढच्या ग्रुपनी ते ओळखायचं होतं. आता पण सगळ्या बरोबर आलेल्या होते. गेट टुगेदर. लाकडाचे बरेच उपयोग असतात. आपण नाही सांगितलं. लाकडाचे बरेच उपयोग असतात आणि त्याच्याच बरोबर आपण कधीतरी त्याचे वेगवेगळे उपाय, म्हणजे एकाच लाकडाचे काय प्रकार असू शकतो. विचित्र ड्रेस घालून नाही, त्यांची आवडती व्यक्ती आहे. म्हणजे न दिसणारी गोष्ट आहे, पण ती प्रत्येकाच्याच असते. प्रत्येकाकडे ती असते आणि ते प्रत्येक जण न दिसणारी गोष्ट दिसणारी आहे. काय मोर? धूळ नाव लिहू शकतेस तू. धूळ, मन, श्वास, आत्मा, चैतन्य वस्तू आहे. म्हणजे त्याला नाव नाही देत आहे, पण ती जाणवणारी आहे. हवा, ऊर्जा, एक भावना आहे. विश्वास. आपण ही गोष्ट स्वयंपाकघरात वापरतो. शेप कसा असतो सांगा? नाही, हे आपण म्हणजे आपल्या मनाने वापरतो. कोणाला तरी हे आवडतं म्हणून आपण करतो. ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला खूपच आवडायला लागते. नवरा 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 आणि शेतात तू ते खूप आढळतात. साप, गांडूळ, त्याला नाचायला खूप आवडतं. असं करून बघ. ती सगळ्यातच आहे. सगळ्यातच आहे. सारखा फॉर्म मध्ये असते. लेडीज लेडीज आहे का जेंट्स आहे? लेडीज आहे. लेडी आहे. जयललिता, कंगना त्यांना आवडते. एक अशी व्यक्ती जी आयुष्यात असली तरी ताप आहे, नसली तरी ताप आहे. नवरा, नवऱ्यासाठी हा सगळा आमचा दंगा चालूच होता. तोपर्यंत मस्त थंडगार पन्ह आलं.
सगळ्यांनी छान पन्ह्याचा आस्वाद घेतला. खूप भारी होतं आणि पन्हं पिल्यावर आणखी एनर्जी आली. यासोबत गूळ शेंगदाणे पण सर्व केले गेले. इथं थोडं गरम व्हायला लागलं, त्यामुळं आम्ही वरच्या हॉलमध्ये गेलो आणि तिथं योगितांचं दुसरं सेशन झालं. तुम्हाला असं कळेल की एका बोटाची उंची किंचित दुसऱ्यापेक्षा जास्त आहे. सगळ्यांची हो आहे, सगळ्यांची जास्त. धनश्री, आम्हाला वाटलं नव्हतं की सगळ्या इतक्या रमतील, पण कुणाला घरची आठवण सुद्धा आली नाही. सगळ्यांनी हे सगळे सेशन्स खूप छान एन्जॉय केले. सकाळचा ब्रेकफास्ट, त्यानंतरचं पन्हं, गूळ शेंगदाणे सगळं आवडीनं खाल्लं आणि सगळ्या खुश होत्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसतच असेल. यानंतर काही रायटिंग ॲक्टिव्हिटीजसुद्धा आम्ही घेतल्या होत्या. खूप वेगळ्या पद्धतीनं ही ट्रिप आम्ही अरेंज केली होती. काय बघितलं की तुमच्या मनात जे आहे ते तुमच्या बॉडीला दाखवावंच लागतं. बेसिकली तुमचं ते हे आहे की तुम्ही अगदी लक्ष देऊन ऐकताय, पण असं आहे की हे काय सांगायला लागलं. तर बेसिकली तुमची बॉडी जी बोलते ना ते खूप जास्त बोलत असते. आता हे बेसिकली सर्वसाधारण माणसांना नाही, पण आमच्याकडे काउन्सिलिंगला माझ्या बऱ्याच केसेस असे असतात की आम्ही ऑनलाईन भेटतो. हे सगळं होता होता 2 कधी वाजले कळालं सुद्धा नाही. जेवणाची वेळ झाली. जेव्हा आम्ही जेवणाच्या टेबलवर आलो तर इथे या रिसॉर्टवाल्यांनी खूप छान अरेंजमेंट केली होती. जेवणाचं ताट पण बघा असं छान कलरफुल दिसत होतं. एका सबस्क्रायबरनी व्हिडिओ कॉल करून माझं कौतुक केलं. त्यांच्या बहीण माझ्यासोबत होत्या. त्यांनी हा व्हिडिओ कॉल एक दिवस स्वतःसाठी. यानंतर भरपूर फोटोज झाले. सगळ्या मैत्रिणी खूप खुश दिसत होत्या आणि त्यांना बघून आम्ही सुद्धा खूप खुश झालो. स्वतःसाठी ह्या ट्रिपसाठी मी आलेली आहे. माझी स्वतःला नव्याने इथे ओळख झालेली आहे. खूप एन्जॉयमेंट ट्रिप झालेली आहे. खूप छान वाटलं. एक दिवस स्वतःसाठी हे आमचं ग्रुपचं नाव आहे, ज्याच्यात स्मिता आणि योगिता दोघांनी हा ग्रुप बनवून आम्हाला इथं आणलं आणि स्वतःची ओळख करून दिली. आम्ही खूप एन्जॉय केलं आणि मस्त फुल जस्ट एन्जॉय धमाल झाली दिवसभर. थँक्यू. हॅलो, मी सीमा माळी. एक दिवस स्वतःसाठी या बनवलेल्या ग्रुपतर्फे मी आज ट्रिपला आले. खूप छान मजा आली. स्मिता मॅडम आणि योगिता मॅडमनी खूप छान सेशन केले. थँक्यू दोघींना पण. मी आज एक दिवस स्वतःसाठी आले होते आणि यामध्ये खूप छान सेशन्स, धमाल, मस्ती सगळं काही छान झालं. स्मिता मॅम आणि योगिता मॅम थँक्यू. आणि ही ट्रिप कशी झाली हे मी सांगण्यापेक्षा यांच्या चेहऱ्यावरचं हास्यच तुम्हाला सगळं सांगत असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.